श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा. वैशाख बुद्ध पौर्णिमा म्हणजे उद्या वैशाख महिना आहे आणि वैशाख महिन्यातील पौर्णिमा उद्या आहे. त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेलाच भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य, दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, खूप उपाय करतो, खूप सेवा करतो, पण त्याचं पाहिजे तसं फळ आपल्याला मिळत नाही. कारण का अनेक संकटांना आणि अडचणींना आपण सामोरे जाऊन कंटाळून जातो आणि शेवटी जे काही काम आपण हातात घेतलेलं आहे तर ते काम आपण सोडून देतो. कारण घरामध्ये अनेक प्रकारच्या वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट बाधा असतात. त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी थांबून जात असते. तर आपल्या घराची ही थांबलेली प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी आणि आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहावा यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला किती महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे. आंघोळ केल्याशिवाय आपण आपल्या देवांजवळ सुद्धा जात नाही. प्रथम आपण आंघोळ करतो, त्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे, आपली रोजची देवपूजा, आपली रोजचं जे काही नित्यकर्म आहे तर ते आपण करत असतो. तर इतकं महत्त्व हे आंघोळीला आहे. आता आंघोळीच्या दिवशी आपल्याला जे पवित्र नद्या असतात, म्हणजे गंगा स्नान असेल, स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं. पण आता जर तुमच्या आजूबाजूला आवर्जून एखादी जर पवित्र नदी असेल, म्हणजे गंगा नदी असेल किंवा कोणतीही पवित्र नदी असू द्या, तर त्या नदीमध्ये जाऊन तुम्ही स्नान करायचं आहे, म्हणजे आंघोळ करायची आहे. याने ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती आहेत तर त्या नष्ट होतात आणि आपल्यावरती आपल्या परमेश्वराची कृपा होत असते. आता जर तुमच्या आजूबाजूला नदी नसेल तर मग तुम्ही हा उपाय करा, खूप प्रभावी आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. जी काही मनातील इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल आणि त्याचबरोबर दारिद्र्य दूर होईल आणि त्याचबरोबर पितृदोषाचा जो काही त्रास आहे तर तो सुद्धा संपेल. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती घेऊया. सकाळी तुम्हाला आता आंघोळीसाठी जायचं आहे. शक्य झालं तर गार असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आता गार पाण्याने जर तुम्हाला आंघोळ करणं शक्य नसेल तर थोडंसं गरम घेतलं तरीही चालेल. त्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या वस्तू सांगत आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता कोणकोणत्या वस्तू आहेत त्या तर बघा, त्यामध्ये सर्वात प्रथम पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल आवर्जून टाका. नाहीतर पूजेचं साहित्य असतं ना, तर त्या ठिकाणी एक छोटीशी गंगाजलची बॉटल मिळते, तर ती गंगाजलची बॉटल घेऊन आणि एक चमचाभर गंगाजल तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. त्याचबरोबर काळ्या तिळाला सुद्धा विशेष महत्त्व असतं पितृदोष निवारणासाठी. तर थोडीशी काळे तीळ आणि नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी चिमूटभर मीठ तुम्हाला टाकायचं आहे. तर ह्या सर्व वस्तू तुम्ही ज्या वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणार आहात त्यावेळेस घरामध्ये जे काही दोष, अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य जे काही आहेत तर त्यातून आपली सुटका होते. कशा पद्धतीने तर ज्या वेळेस आपण आंघोळ करतो ना तर त्यावेळेस आपलं सप्तचक्र जे असतं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र असतात तर ते जागृत होतात, आपले ग्रह ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करता तर त्यावेळेस आपले ग्रह ॲक्टिव्ह करण्यासाठी राहू, केतू, शनी, त्याचबरोबर अनेक जे काही ग्रह आहेत, गुरु, शुक्र, हे जे ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत तर त्या ग्रहांना ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण हे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकत असतो आणि त्याने आपण आंघोळ करत असतो. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या अशा पद्धतीने सकाळी करायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस सकाळी आंघोळीसाठी जाल त्यावेळेस शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तामध्ये करण्याचा प्रयत्न करा. आता ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणार तुम्ही तर मग तुम्ही ज्यावेळेस उठता रोजचं तर त्यावेळेस तुम्ही केला तरीही चालेल. घरातील प्रत्येक महिलेने, पुरुषाने, लहान मुलाने, वयोवृद्धांनी सर्वांनी तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे.
आता जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे, पण आपल्या लक्षात नाही राहणार, मग काय करायचं, तर एक मग्गाभर पाणी घ्यायचं. त्या मग्ग्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकायच्या आणि तुमच्या वॉशरूममध्ये हा मग्गा तुम्हाला नेऊन ठेवायचा आणि सर्वांना सांगायचं की हा मग्गा मी तिथे ठेवलेला आहे, त्यातलं थोडंसं पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव होईल. धनाची देवी माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल आणि त्याचबरोबर घरातील जे काही दोष अडचणी आहेत तर ते सुद्धा दूर होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.